Welcome to Neeti Katha Kids. परीला तिच्या सुंदर बागेत खेळायला खूप आवडायचे, पण तिचे शब्द कधीकधी ती विचार न करता बोलून जायची, ज्यामुळे इतरांना वाईट वाटायचे. एका दुपारी एका दयाळू आजीने तिला एक चमकदार अनोखी पिशवी दिली, जी फक्त चांगले शब्द गोळा करते म्हणाली. आणि जेव्हा ती भरते तेव्हाच त्यातून काहीतरी बाहेर येते. परीने पिशवीत चांगले शब्द टाकण्याचा प्रयत्न केला, पण तिचे मन पटकन चिडले आणि तिने परत एक कठोर शब्द उच्चारला. पिशवी रिकामीच राहिली आणि तिला खूप निराशा झाली. तिने पुन्हा प्रयत्न केला खरा, पण तिचे शब्द मनापासून नव्हते, म्हणून पिशवी रिकामीच राहिली आणि तिच्या मित्रांनी तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. बाजारात तिला एक सुंदर खेळणे हवे होते, पण पिशवी अजूनही रिकामीच होती. तिला जाणवले की खऱ्या अर्थाने चांगले शब्दच तिला मदत करू शकतात आणि ती निराश झाली. आजीचे शब्द तिच्या मनात घुमले. शब्द कायम राहतात. तिला समजले की चांगले शब्द खऱ्या मनाने आले तरच ते टिकतात आणि तिचे कठोर शब्दही लोकांच्या मनात कायमचे राहतात. तिने तिच्या एका मित्राला पाहिले आणि मनापासून गोड शब्दांत त्याचे कौतुक केले. लगेच पिशवीत काही चमकणारे नाणी जमा झाली आणि तिला उबदार वाटले. परीने नेहमी चांगले शब्द वापरले आणि तिचे हृदय आनंदाने भरले. तिने अनेक मित्र बनवले आणि तिला कळले की शब्द कायम राहतात. Like, share and subscribe for more stories.